महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बंधूंना महिंद्र नमस्कार. मी उपेंद्र महाजन महाराष्ट्राच्या स्टेट कस्टमर केअर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. कोरोनाच्या या महामारीच्या कठीण प्रसंगामध्ये जेव्हा सर्व जग थांबलेलं असताना तुम्ही मात्र शेतामध्ये दिवस रात्र राबत आहात. का तर आमच्या अन्नासाठी या जगातल्या सर्व लोकांसाठी तुम्ही खऱ्या अर्थाने विश्वाचे अन्नदाता आहात. तुमच्या या अमोघ कार्याला महिंद्राचा मानाचा मुजरा. अशा या कठीण प्रसंगामध्ये जिथे आपण एकमेकांना भेटू शकत नाहीये, पण काही करू शकत नाही, पण तरी सुद्धा महिंद्रा कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे बाजारामध्ये नवीन नवीन अवजारे, नवीन नवीन ट्रॅक्टर आणि त्यांना लागणारी सेवा सुद्धा. अशा या कठीण प्रसंगामध्ये जिथे या सर्व गोष्टीचं सादरीकरण करणं खूप कठीण झालंय, पण एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे डिजिटल मीडियाद्वारे ऑनलाईन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत फार्म मेकॅनायझेशन सप्ताह 11 ते 18 सप्टेंबर रोजी. या प्रत्येक दिवशी आम्ही तुम्हाला काही नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे ट्रॅक्टर, नवीन आधुनिक असे इम्प्लिमेंट आणि त्याला लागणारी सर्व्हिस याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे. सर्व्हिसमध्ये बघाल तर घरपोच सेवा, ऑनसाईट ॲप सेवा, सुप्रभात सेवा, रात्र सेवा, फिक्स डे फिक्स लोकेशन सेवा, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट, महिंद्रा श्री आणि अजून काही असे उपक्रम जे आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या तुम्हा सर्व लोकांची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी घेऊन येत आहे. तर माझी तुम्हा सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या या स्मार्टफोनचं आलेल्या लिंकवर एक क्लिक करून या एक्झिबिशनचा आनंद घ्या आणि या इन्फॉर्मेशनचा पूर्णपणे फायदा घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महिंद्रा. अरे शिवा, काल ट्रॅक्टरच्या रेग्युलर सर्व्हिसिंगसाठी ट्रॅक्टर कंपनीतून फोन आला होता. सर्व्हिसिंग वेळ आलेली आहे. सर्व्हिसिंग वेळच्या वेळी केले नाही तर इंजिन कसं मजबूत राहील. मग उद्याच मेकॅनिकला घरी बोलून घेतो. दुपारीपर्यंत ट्रॅक्टर कुठेही नेता येणार नाही. मग तू उद्या सकाळी येऊन तरी काय करणार आहे? हां, तू ये उद्या 12 वाजेनंतर. दुपारी 12 वाजेनंतर बाकीचे काम करू. बरं साहेब. नमस्कार साहेब, मी रत्नप्रभा ऑटो एजन्सीमधून वर्कशॉप मॅनेजर संदीप शिंदे बोलतो आहे. बोला, काय सेवा आहे? नमस्कार शिंदे साहेब, मी लांजी शहरातून भवर बोलतोय. हो भवर साहेब, ओळखलं मी आपल्याला. बोला, कशी काय आठवण केली? काय विशेष नाही, आपल्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करून जवळपास 4 महिने झाले. त्यामुळे आपल्या ट्रॅक्टरची रेग्युलर सर्व्हिस आलेली आहे आणि काही दिवसापूर्वीच आपल्या CROचा सुद्धा त्याबाबत फोन येऊन गेला. मग उद्या सकाळी थोडे लवकर मेकॅनिकला पाठवून द्या, जेणेकरून दुपारून तरी बाकीचे कामे उरकता येतील. भवर साहेब, आता तुम्ही वेळेची चिंता सोडा, कारण महिंद्रा कंपनी आणि रत्नप्रभा घेऊन आले आहे सुप्रभात सेवा. ही सुप्रभात सेवा आपल्याला सकाळी 7 वाजता घरपोच देण्यात येते. त्यामुळे तुमचा वाचलेला वेळ हा तुमच्या उत्पन्न वाढीसाठी नित्यनियमाने वापरता येईल. तसेच तुम्हाला वर्कशॉपला येण्या जाण्यासाठीचा वेळ, डिझेल यामध्ये बचत होईल आणि मेहनतही वाचेल. अरे वा, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. मग उद्या सकाळी पाठवून द्या मेकॅनिकला. ठीक आहे भवर साहेब, लवकरच संबंधित मेकॅनिक आपल्याला संपर्क साधेल. धन्यवाद. नमस्कार का. अरे शिवा, कुठं आहेस? हा साहेब, ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग चालू म्हणलं होतं ना तुम्ही. साहेब येतो मग 12 वाजेपर्यंत.
अरे बाबा ये लवकर, सकाळी 7 वाजता ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग झाली. काय? होय, कारण महिंद्रा कंपनीने आता ट्रॅक्टरच्या सर्व्हिससाठी सुप्रभात सेवा सुरू केलेली आहे. ह्या सुप्रभात सेवेचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. याने माझ्या ट्रॅक्टरच्या योग्य देखभालीबरोबर माझ्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल याची मला पूर्ण खात्री आहे. कारण यामुळे माझ्या खर्चासोबत माझ्या वेळेची सुद्धा बचत होती. आणि अशाच विविध उपक्रमांसोबत महिंद्रा आणि रत्नप्रभा सतत आमच्या सेवेत आमच्यासोबत राहतील अशी मी खात्री बाळगतो. धन्यवाद. हॅलो लकी ऑटो ना? हा लकी ऑटो कोल्हापूर. हां बोला ना. आमच्याला ट्रॅक्टरची ऑइल बदली करायची होती. हां ठीक आहे साहेब. वर्षाभर ट्रॅक्टर घेऊन येतात का? तिकडे यायला आम्हाला 40-50 किलोमीटर यायला लागते. आमचा दिवस वाया जातोय. इथे येऊन केली जायला सर्व्हिस दिली तर बरं होईल. तुमच्या तत्पर सेवेसाठी आम्ही सुप्रभात सेवा योजना राबवत आहोत. त्यामध्ये पहाटे तुमचे काम सुरू होण्यापूर्वी आमचा टेक्निशियन येऊन तुमच्या ट्रॅक्टरची सर्व्हिस करून देईल. बरं त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाचे नुकसान होणार नाही. बरं चालेल. ठीक आहे साहेब. ओके थँक्यू. हो अभिजित, हे सुप्रभात सेवाचं कार्ड आहे. उद्या सकाळी रणजीव साहेबांच्या घरी जाऊन 7च्या अगोदर जाऊन त्यांना सर्व्हिस द्यायची आहे. तुम्ही जाताना संध्याकाळी आता तुम्हाला जे काही स्पेअर पार्ट ऑइल वगैरे लागेल ते जाताना गाडीला बांधून घेऊन जाणे. महिंद्रा कंपनीला कॉल केला होता काल रात्री की आमची ऑइल बदली वगैरे आहे म्हणून. त्यांचा जो सुप्रभात कार्यक्रम त्यांनी जो राबवला आहे कंपनीनं, ती लोक लवकर येऊ त्या सुप्रभात कंपनीची. त्यांनी येऊन आमचे काम वेळेत केले पहाटे येऊन. आणि त्याच्यामुळे आमचं येण्या जाण्याचं डिझेलचं बचत झाली किंवा आमचं पैसे जे 3-4 हजारचं नुकसान होणार होतं ते वाचलं किंवा वेळ वाया जाणार सर्व वाचला. त्याबद्दल मी महिंद्रा कंपनीचा आभारी आहे. नमस्कार, मी मधुकर शंकरराव दोरगे, विठ्ठलवाडी. मी महिंद्रा या ट्रॅक्टरचा गेली 34 वर्षापासून माझ्याकडे महिंद्रा ट्रॅक्टर माझ्या कुटुंबात आहे. गेल्या 34 वर्षापासून महिंद्राचा मी एक समाधानी ग्राहक आहे. त्याचप्रमाणे गेल्या 34 वर्षापासून आमच्याकडे महिंद्राचे जे डीलर आहेत वेंटाईल कंपनी यांची आम्हाला एकदम व्यवस्थित अशी विक्री पश्चात सेवा मिळते. गेल्या 34 वर्षापासून आमचा महिंद्रा आणि वेंटाईलशी खूप जवळचा संबंध आहे. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महिंद्रा आणि वेंटाईल यांनी शेतकऱ्यांसाठी आणि ट्रॅक्टर मालकांसाठी एक नवीन अशी सुविधा चालू केली आहे, ती म्हणजे सुप्रभात आणि लेट नाईट सुविधा. याच्या अंतर्गत सुप्रभात सुविधेअंतर्गत आमच्याकडे मेकॅनिक 6:30ला येऊन ट्रॅक्टरचं काम करतात. त्याचप्रमाणे लेट नाईट सुविधेमध्ये जर तुमचा ट्रॅक्टर ऑन रोड कुठेही बंद पडला असेल तर त्या ठिकाणी येऊन या ठिकाणी वेंटाईल कंपनीचे जे मेकॅनिक आहेत ते व्यवस्थितपणे काम करून देतात आणि ट्रॅक्टर मालक शेतकरी कंपनीच्या या सुविधेमुळं
समाधानी आहोत. माझ्याकडे 5 महिंद्राचे ट्रॅक्टर असून इंटेल कंपनीनं जी आम्हाला विक्री प्रशासक सेवा देत आहेत त्यामध्ये मी बिलकुल समाधानी आहे. या सुप्रभात आणि लेट नाईट सुविधेबद्दल मी पेंटाईल कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय तेजस पंडित सर, त्याचप्रमाणे पेंटाईल कंपनीच्या जे सर्व्हिस मॅनेजर आहेत देसाई साहेब आणि महिंद्रा कंपनीचे जे सर्व्हिस एरिया मॅनेजर आहेत जोशी साहेब यांचं विशेषतः कौतुक आणि आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पेंटाईल कंपनीचा जो संपूर्ण मेकॅनिक स्टाफ आहे त्यांचंही या ठिकाणी मी प्रामुख्यानं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. साबळे, राहणारा आंतरीगाव, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. माझ्याकडं महिंद्रा ट्रॅक्टर आहे 575 झिरो. मी काल संध्याकाळी 7 वाजता बाजीराव शोरूममध्ये श्री भूषण वारकर यांना फोन लावला होता की आमच्या ट्रॅक्टरची अर्जंट सर्व्हिस करायची आहे. तर रात्रीचे संध्याकाळी 7 वाजलेले होते. आणखीन त्यांना जेव्हा म्हटलं की माझ्या उद्या सकाळी 6 वाजता ट्रॅक्टरचं बरंचसं काम आहे, तूर काढायचं काम चालू आहे आणि सकाळी मला पहाटे सकाळी उठून 6 वाजता करावं लागतं. तर त्यांनी अर्जंटमध्ये निर्णय घेऊन मला सांगितलं की 1 तासामध्ये आमचा माणूस तुमच्या घरी येऊन जाणार आणि ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग वगैरे करून जे काही प्रॉब्लेम असणार तो दूर करून जाणार. तर रात्री 9 वाजेच्या सुमारास हे माणसं येऊन 2 मेकॅनिक आले होते, विक्की डहाके आणि बब्बी यांना. आणि आमचं गाव अकोल्यावरून 40 ते 45 किलोमीटर येते आणि रात्रीची थंडी पण खूप पडायची. तर तरी पण ते माणसं येऊन आमचं ट्रॅक्टरची सर्व्हिस करून आणखी काही काम करून निघून गेले. ही सर्व्हिस आम्हाला महिंद्रा कंपनीची फार चांगली आवडलेली आहे. कारण की आमच्याकडं बरेच आणखी आमच्या गावामध्ये बरेच ट्रॅक्टर आहेत अलग अलग कंपनीचे आहेत, पण जे महिंद्रा ट्रॅक्टरची जी सर्व्हिस आहे हे पहिल्यांदा आम्ही पाहिलेली आहे की अशी सर्व्हिस आम्हाला रात्री बेरात्री एका फोनवर 1 तासामध्ये आम्हाला सर्व्हिस मिळते. आम्ही पण माझ्या घरी पण माझे वडील यांच्याकडं पण 30-40 वर्षापासून दुसऱ्या ट्रॅक्टरच्या लाईनमध्ये आहे, पण तिथं पण त्यांना एवढी फास्ट सर्व्हिस मिळालेली नाही. महिंद्रा कंपनीने ही जी सर्व्हिस चालू केलेली आहे, फोन लावल्यावर 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये सर्व्हिस भेटून जाते आणि रात्री 9 वाजता थंडीमध्ये ते काम करून गेलेले आहे. याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी झालेलो आहोत. आणि विशेषतः सकाळी अगर मी आज अगर काम नाही झालं असतं तर माझं 7 ते 8 हजार रुपये तर माझं नुकसान झालं असतं, भरपाई झाली असती. तर हे माझं टळलं आणि त्यांनी जी सर्व्हिस केलेली आहे याच्याबद्दल मी यांचा खूप आभारी आहे. आणि बाजीराव शोरूमवर त्यांचे जे मेकॅनिक आहे आणि साहेबांसाठी त्यांच्याकडून मी आभारी आहे. आणि अशी सर्व्हिस आम्हाला कंटिन्यू मिळावी यासाठी धन्यवाद. आणि या कामामध्ये मी संतुष्ट झालेलो आहे. राजपूत साहेब काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? काय सांगू नये साहेब, माझ्या ट्रॅक्टरची वॉरंटी संपली. इथून पुढे ट्रॅक्टरच्या सर्व्हिसिंगसाठी आणि देखभालीसाठी भरपूर पैसे मोजावे लागतील. काय राजपूत साहेब, तुमच्या चिंतेचं समाधान माझ्याकडे आहे. काय तुमच्याकडे? कसं काय? अहो, तुम्ही महिंद्रा कंपनीसोबत वार्षिक देखभाल करार करा जसा मी केलाय आणि सगळ्या चिंता सोडून माझ्यासारखे निश्चिंत राहा. ते कसं? देखभाल करारात तुम्हाला वर्षभराच्या कामासाठी कुठलीही मजुरी लागत नाही आणि शिवाय स्पेअर पार्टवर निश्चित स्वरूपाचा डिस्काउंट सुद्धा मिळतो. अरे वा, खरंच ही तर निश्चिंत होण्यासारखी बाब आहे. मी आजच महिंद्रा ट्रॅक्टर वर्कशॉपला भेट देतो आणि मी सुद्धा वार्षिक देखभाल करार करतो.
नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेख इस्माईल एक्सचेंज मॅनेजर मागील 22 वर्षापासून नांदेड रेनबो ट्रॅक्टर येथे कार्यरत आहोत. महिंद्रा कंपनीच्या जुन्या ट्रॅक्टरचा नवा उपक्रम ट्रॅक्टरबाजी मल्टी ब्रँड यूज ट्रॅक्टर. ट्रॅक्टरबाजी म्हणजे कोणत्याही कंपनीचा जुना ट्रॅक्टर घ्या, खाली दिलेल्या सर्व सुविधासह. यामध्ये या 6 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे वॉरंटी, आफ्टर सेल सर्व्हिस, सर्टिफिकेशन, फायनान्स, अचूक मूल्यांकन, सवलत. म्हणजेच जुना ट्रॅक्टर चालवा, नवा ट्रॅक्टर सारखा आणि जीवनात प्रगती करा. चला तर मग आता पाहूया ट्रॅक्टरबाजीमधील जुन्या ट्रॅक्टरची माहिती. जुन्या ट्रॅक्टरच्या इंडस्ट्रीमध्ये प्रथमच जुन्या ट्रॅक्टरला वॉरंटी 2 वर्षापर्यंत आणि 2 मोफत लेबर फ्री सर्व्हिसची सुविधा मिळत आहे. ट्रॅक्टरबाजीच्या शोरूममध्ये मिळणारा जुना ट्रॅक्टर हा 38 पॉइंट चेकलिस्ट याप्रमाणे व्यवस्थित रिपेअर व सर्टिफाईड केला जातो. या 38 चेक पॉइंटमध्ये इंजन, हायड्रोलिक, गिअरबॉक्स आणि शीट मेटल पार्ट्स चेक करून रिपेअर केले जातात. ट्रॅक्टरबाजीच्या शोरूममध्ये मिळणारा कोणत्याही कंपनीचा जुना ट्रॅक्टर हा फायनान्स आणि इन्शुरन्सच्या सुविधासह उपलब्ध आहे. 80% पर्यंत फायनान्सची सुविधा या जुन्या ट्रॅक्टरमध्ये केला जातो आणि अगदी 15 वर्षाच्याही ट्रॅक्टरला फायनान्स उपलब्ध आहे. पारदर्शकपणे जुन्या ट्रॅक्टरची विक्री म्हणजेच जुन्या ट्रॅक्टर घ्या, आरटीओ पेपरची चिंता नाही, तसेच जुन्या ट्रॅक्टरचे अचूक मूल्यांकन. चला तर मग आजच ट्रॅक्टरबाजी शोरूमला भेट द्या. आपल्या जुन्या ट्रॅक्टर घेऊन जा नव्यासारखा आणि रहा चिंता मुक्त. नमस्कार. अरे बिरजू भैया, कहाँ चल दिए? और आजकल बड़े परेशान दिखते. अम्मा बाबूजी ठीक है ना? हाँ राधे भैया, सब कुशल मंगल. अरे बिरजू भैया, जिस किसान का खेत जोतने लायक हो और जुताई के समय किसान खेतों से बाहर हो, वो किसान कैसे खुश होगा, कैसे मंगल होगा? क्या तकलीफ है? चलिए बताइए मुझे. आइए. सीजन टाइम है और जुताई के वक्त ही ट्रैक्टर को शहर लेकर जाना है सर्विस कराने. अब आने जाने में डीजल का खर्चा तो होता ही है और न जाने मेरे पहले कितने ट्रैक्टरों की लाइन लगी होगी वहां पर. बड़ी झंझट का काम लगता है ये कभी कभी. बिरजू भैया, ट्रैक्टर की सर्विस करवाने आप सर्विस सेंटर जाते हो? हाँ, तो इसमें चौंकने वाली क्या बात है? ट्रैक्टर को सर्विस कराने के लिए सर्विस सेंटर नहीं जाएंगे तो क्या सिनेमा हॉल जाएंगे? और हाँ, प्यासा कुएं तक जाता है, कुआं प्यासे तक नहीं आता. बात तो बिरजू भाई एकदम सही बोली आपने, लेकिन अगर मैं ये कहूं कि कुआं प्यासे के पास आ जाए तो यह असंभव है. अरे बिरजू भैया, जिसके खेतों में महिंद्रा ट्रैक्टर होता है ना, उस किसान को खेतों में पसीना बहाना चाहिए, सर्विस सेंटर में नहीं. अरे बिरजू भैया, सर्विस तो हम भी करवाते हैं पर कभी सर्विस सेंटर नहीं जाते. अरे सर्विस सेंटर खुद हमारे पास आता है जहां हम चाहते हैं. बस मैं तो मोबाइल पे उंगलियां घुमाता हूं और सर्विस हो जाती है. पर राधे भैया, मोबाइल पे उंगली घुमाने से ट्रैक्टर कैसे सर्विस हो सकता है? ऐसे भैया, हमारे पास ना महिंद्रा का ऑन साइट सर्विस ऐप है. हमको सिर्फ जगह बतानी है, दिन बताना और समय बताना है, बस हो गया. पर सच में क्या मैकेनिक आएगा? क्यों नहीं आएगा बिरजू भैया? मैसेज आ गया, अब बटन दबाओ, मैकेनिक से बात हो जाएगी. चलो देखते हैं आपकी उंगलियों का कमाल. बोला तो था आएगा, कब पहुंचेगा ये देखते हैं. अरे बिरजू भैया, आपने हमारी उंगलियों का कमाल देखा है, इस ऐप का कमाल नहीं देखा. भैया, मैकेनिक कब निकला है, कहां पहुंचा है, ये सब बताता है.
देखते हैं मैकेनिक कहाँ पहुंचा है। हाँ भैया, चौराहे पे पहुंचा हूँ साहब, पहुंच रहा हूँ बस। लो आ गया। मैकेनिक है? हाँ मैकेनिक है। महेश तुम हो, अच्छा हो यार तुम आ गए। तुम ट्रैक्टर को जानते भी तो। ये लो। हो गया? ठीक है, जाओ। अरे वाह। देखा बिरजू भैया, बैठे बैठे सर्विस हो गई ना, डीजल का खर्चा बचा, समय बचा और मेहनत भी बची। हुआ ना असली फायदा। अब सब कुशल मंगल होगा ऐसे लगता है। बिल्कुल। अरे महिंद्रा का ऑन साइट सर्विस ऐप है ना, सब सही कर देगा। पर याद रखना, उंगली घुमाओ, सर्विस पाओ। जब वक्त खराब हो और परिस्थितियां कठिन, ना शिक्षा नसीब होती है ना अच्छी नौकरी, एक वक्त की रोटी भी संघर्ष से मिलती है और पक्का मकान सिर्फ सपनों में बन पाता है। लेकिन ये कहानी गरीबी की नहीं, मेहनत की है। मेरा नाम है शाहजी पाटिल और ये मेरी कहानी है। मैं खाली पेट 9 किलोमीटर चल के काम पे जाता था, एक सादा गैरेज मैकेनिक। 400 रुपए की पगार में कैसे घर चला पाता, तो इधर उधर से उधार लेकर घर चलाना पड़ता था। हर कदम उधार के बोझ से भारी लगता था। फिर इन गरीब आंखों ने एक सपना देखा। बीवी के गहने बेचकर मैंने अपना गराज खोला। लेकिन अच्छा काम करने के बाद भी धंधा नहीं बढ़ रहा था। और फिर एक रात मेरे साले ने मुझे धोखा दिया। मुझे कर्जे में डुबोकर वो फरार हो गया। जिंदगी ने फिर उसी ब्रिज से शुरुआत की। इस बार किस्मत ने ऐसा साथ दिया मानो जिंदगी भर के लिए किसी ने हाथ थाम लिया। मुझे पता चला कि महिंद्रा कंपनी मुझ जैसे सादे गैराज मैकेनिकों को स्पेशल ट्रेनिंग दे रही है। ऐसी ट्रेनिंग जिससे ट्रैक्टर की हर नब्ज पता चलती है, ट्रैक्टर के हर दुख की दवा बताती है। और ट्रेनिंग खत्म होने के बाद मैं महिंद्रा टेक मास्टर बन गया। पता है टेक मास्टर बनने के बाद मुझे क्या समझ आया कि जितनी मुझे ग्राहक की जरूरत थी, उससे कहीं ज्यादा ग्राहक को मेरी जरूरत थी। इसीलिए मैंने एक 2 व्हीलर खरीद लिया ताकि ज्यादा ट्रैक्टरों पे काम कर सकूं। तभी तो मुनाफा बढ़ेगा और उधार मिटेगा। टेक मास्टर बनने के बाद काम 3 गुना बढ़ गया और जब कस्टमर का भरोसा जीत लिया तो खुशी से पैसे भी ज्यादा मिलने लगे। ट्रैक्टर मालिक खुश तो मैकेनिक खुश। और ऐसा करते करते ट्रैक्टरों की लाइन लग गई, धंधा और बढ़ते गया। लेकिन मुझे और तरक्की करनी थी। पक्का मकान बनाना था, बच्चों को बड़े स्कूल में डालना था, 4 व्हीलर खरीदना था, आराम की जिंदगी जीनी थी। फिर कई सालों के मेहनत के बाद महिंद्रा ने एक नया दरवाजा खोला। मुझे महिंद्रा ऑथोराइज्ड सर्व्हिस पॉइंट बनाया। मी खूप ठिकाणी काम केलं, पण महिंद्रा सर्व्हिस पॉइंट हा निवडक लोकांना मिळतो, सर्वांना मिळू शकत नाही। शहाजी मिस्त्रींना महिंद्राची सर्व्हिस पार्टनरशिप मिळाल्यापासून आमच्या डोकीचं टेन्शन गेलं। असं वाटतंय की मला माझ्या ट्रॅक्टरला चांगला डॉक्टर मिळावा।
3 गुना नहीं, अब तो काम 5 गुना बढ़ गया है। सालों भर की मेहनत अब रंग ला रही है। सिर से उधार का बोझ हट गया, मिसेस के गहने भी छुड़ाए और नए गहने भी बनवाए। आता आम्ही मातीच्या घरात राहत नाही, स्वतःच्या बंगल्यात राहतो। माझी दोन्ही मुले चांगल्या ठिकाणी शिक्षण घेतात। आत्ताच काही पूर्वी आम्ही गाडी नवीन घेतलेली आहे, आम्ही त्या गाडीत खूप फिरतो। समाज में इज्जत, परिवार की खुशी, ग्राहक का भरोसा, इससे बड़ी कोई संपत्ति ही नहीं होती। किसी ने सही कहा है, सफलता और मेहनत की कोई सीमा नहीं होती। आज मैं महिंद्रा ऑथराइज सर्विस पॉइंट का मालिक हूं और जब भी मैं अपने बीते हुए कल की परछाई देखता हूं तो गर्व से कह सकता हूं, जब सपनों के पर कट गए हो तो महिंद्रा बिग बॉस से जुड़ो, मेहनत की छलांग लगाओ और सपनों को साकार होते हुए देखो। धन्यवाद महिंद्रा बिग बॉस। महिंद्रा बिग बॉस में जुड़ने के साथ साथ मुझे तो फ़ायदा मिला ही, और साथ साथ बच्चों को भी महिंद्रा बिग बॉस ने गर्ल्स स्कॉलरशिप का प्रोग्राम निकाला है, उसमें बच्चों की पढ़ाई के लिए भी काफ़ी मदद है। महिंद्रा कंपनी हमारी बेटियों के लिए हर साल एक स्कॉलरशिप दे रही है। मैकेनिकल टेक मास्टर है, टेक मास्टर की लड़कियों को हर साल शिष्यवृत्ति की जो रकम मिलते हैं उससे हम पढ़ाई में लगा रहे हैं। हमें महिंद्रा की तरफ से जो स्कॉलरशिप मिली है उसका हमें बहुत फायदा हुआ है। इससे मैं अपनी ट्यूशन फीस और किताबें लेती हूँ। मी प्रथम महिंद्रा कंपनीचे आभार मानते। यशाची नवी इनिंग ही शून्यातूनच होते। त्या शून्यातून विश्वात नाव कमावलेली महिंद्रा कंपनी ही जगतविख्यात आहे। सकारात्मक विचार, सुयोग्य नियोजन आणि कामातील सुलभता यांमुळेच ही झालेली प्रगती खूप कौतुकास्पद आहे। तसेच नन्नीकली या उपक्रमांतर्गत मुलींसाठी स्कॉलरशिप दिली। महिंद्रा कंपनीमुळे आजचे हे सोनेरी दिवस आले आहेत। त्यांच्या या साथीमुळे आमचे उज्ज्वल भविष्य आणखी उज्ज्वल बनले आहे। स्कॉलरशिप देऊन शैक्षणिक वर्षासाठी खूप मोलाचे कार्य केले आहे। त्यामुळे संपूर्ण ओव्हरऑल बघताच वाटतं महिंद्रा कंपनी आमच्या स्वप्नाची भागीदार आहे। हम महिंद्रा कंपनी के ऋणी हैं, जिनके कारण हम इतने आगे तरक्की कर पाए हैं। ऐसा ही बिग बॉस स्कीम चलती रहे, ऐसे ही महिंद्रा कंपनी तरक्की करे और हम महिंद्रा कंपनी के हमेशा साथ रहेंगे। थैंक यू महिंद्रा। महिंद्रा ट्रॅक्टर्स प्रस्तुत नवजीवन किट्स। महिंद्रा ट्रैक्टर्स एकमात्र ट्रैक्टर कंपनी है जो आपके ट्रैक्टर्स के लिए नवजीवन किट उपलब्ध करवाती है। इन किट्स की सहायता से आप अपने ट्रैक्टर में नई जान डाल सकते हैं। आइए जानते हैं नवजीवन किट्स के क्या फ़ायदे हैं। चालक की सुरक्षा और आराम को ध्यान में रखते हुए आप अपने ट्रैक्टर को अधिक आरामदायक ट्रैक्टर बना सकते हैं और ट्रैक्टर की उत्पादक क्षमता भी बढ़ा सकते हैं। जैसे कि मैकेनिकल स्टीयरिंग ट्रैक्टर को पावर स्टीयरिंग ट्रैक्टर में कन्वर्ट करना या मैकेनिकल ब्रेक वाले ट्रैक्टर को ऑयल इमर्स ब्रेक्स यानी तेल में डूबे हुए ब्रेक्स में कन्वर्ट करना। आप अपने ट्रैक्टर पर नई टेक्नोलॉजी को भी काफ़ी किफ़ायती मूल्य में लगा सकते हैं। नवजीवन किट ट्रैक्टर की रीसेल वैल्यू बढ़ाने में भी मददगार साबित होता है। नवजीवन किट महिंद्रा कंपनी द्वारा निर्धारित क्वालिटी स्टैंडर्ड्स प्रमाणित होता है। इन किट्स के निर्माण में सिर्फ और सिर्फ ओरिजिनल पार्ट्स का ही इस्तेमाल होता है। नवजीवन किट्स की कीमत लोकल मार्केट में मिलने वाले किट्स के मुकाबले भी कम पाई गई है। किट मैनुअल स्टीयरिंग टू पावर स्टीयरिंग कन्वर्जन। यह किट अलग अलग श्रेणी के ट्रैक्टर्स जैसे अर्जुन 555, अर्जुन 605,
575 NST, 575 BP OIB, 265 BP, इन सभी सीरीज के लिए उपलब्ध है। यह किट्स सभी प्रकार के एप्लीकेशंस जैसे ट्रॉली, खेत में किसी भी औजार के साथ काम करना, लोडर, डोजर या अन्य उपकरण जहां पर ट्रैक्टर को स्टीयरिंग की सहायता से बार बार मोड़ने का काम पड़ता है, वहां पर पावर स्टीयरिंग अति उपयुक्त है। आइए जानते हैं पावर स्टीयरिंग के क्या फायदे होते हैं। पावर स्टीयरिंग की वजह से चालक के हाथों या कंधों तक स्टीयरिंग से झटके महसूस नहीं होते। चालक ट्रैक्टर चलाने में बहुत ही आराम महसूस करते हैं, जिसकी वजह से वो लगातार ज़्यादा समय तक बिना थके काम कर सकते हैं। पावर स्टीयरिंग के संचालन में लगने वाली ताकत मैनुअल स्टीयरिंग के मुकाबले बहुत ही कम होती है। पावर स्टीयरिंग की सहायता से आप ट्रैक्टर को कम से कम जगह में भी बड़ी आसानी से मोड़ सकते हैं। इसीलिए पावर स्टीयरिंग ट्रैक्टर्स की रीसेल वैल्यू लोकल मार्केट में हमेशा मैनुअल स्टीयरिंग ट्रैक्टर्स के मुकाबले ज़्यादा होती है। यह किट्स महिंद्रा कंपनी द्वारा प्रमाणित सुपीरियर क्वालिटी की भरोसेमंद किट्स हैं। इन किट्स के निर्माण में सभी ओरिजिनल पार्ट्स का ही इस्तेमाल होता है। यह किट्स आपको किफ़ायती कीमत पर उपलब्ध हैं। किसान भाइयों, इस अवसर का अवश्य लाभ उठाएं, अपने ट्रैक्टर की उत्पादन क्षमता व सुरक्षा बढ़ाएं और अपने जीवन में समृद्धि लाएं। किट मैकेनिकल ब्रेक्स टू ऑयल इमर्स ब्रेक्स कन्वर्जन। यह किट अलग अलग श्रेणी के ट्रैक्टर्स जैसे अर्जुन सीरीज, 475 575 NST, 475 575 BP, 595 NST और 3DI MKM सभी सीरीज के लिए उपलब्ध है। यह किट्स सभी प्रकार के एप्लीकेशंस जैसे ट्रॉली, खेत में किसी भी औजार के साथ काम करना, लोडर, डोजर या अन्य उपकरण जहां पर ट्रैक्टर को ब्रेक की सहायता से बार बार मोड़ने का या रोकने का काम करना पड़ता है, वहां पर उपयुक्त है। आइए जानते हैं ऑयल इमर्स ब्रेक्स यानी OIB के क्या फायदे होते हैं। ऑयल इमर्स ब्रेक्स के संचालन में ब्रेक लगाने के लिए लगने वाली ताकत मैकेनिकल ब्रेक्स के मुकाबले कम होती है। तुलनात्मक कम ताकत से ब्रेक लगने की वजह से चालक को कम थकावट होती है और वे ज़्यादा समय तक बिना थके, बिना रुके काम कर सकते हैं। ब्रेक्स के बार बार इस्तेमाल से मैकेनिकल ब्रेक बहुत जल्दी गर्म हो जाते हैं, जो चालक के लिए तकलीफदायक सिद्ध होते हैं। मगर OIB पूरी तरह से तेल में डूबे होने की वजह से ये जल्दी गर्म नहीं होते और ब्रेक्स गर्म होने की शिकायत नहीं रहती। ऑयल इमर्स ब्रेक ट्रॉली जैसे एप्लीकेशन में वजनदार ट्रॉली के साथ ट्रैक्टर को कंट्रोल करने में विश्वसनीय है। ये ब्रेक्स स्लिप नहीं करते, इसलिए ये ज़्यादा सुरक्षित हैं। ऑयल इमर्स ब्रेक की आयु मैकेनिकल ब्रेक्स के मुकाबले लंबी होती है, जिसकी वजह से आपको मेंटेनेंस का खर्चा और तकलीफ भी कम होती है। एक बार OIB लगाने के बाद यह सालों साल चलते रहते हैं। इन सभी फायदों को देखते हुए यकीनन OIB ट्रैक्टर्स की रीसेल कीमत मैकेनिकल ब्रेक्स वाले ट्रैक्टर्स के मुकाबले ज़्यादा होती है। यह किट्स महिंद्रा कंपनी द्वारा प्रमाणित सुपीरियर क्वालिटी की भरोसेमंद किट्स हैं। इन किट्स के निर्माण में सभी ओरिजिनल पार्ट्स का ही इस्तेमाल होता है। यह किट्स आपको किफ़ायती कीमत पर उपलब्ध हैं। किसान भाइयों, इस अवसर का अवश्य लाभ उठाएं, अपने ट्रैक्टर की उत्पादन क्षमता व सुरक्षा बढ़ाएं और अपने जीवन में समृद्धि लाएं। किट शीट मेटल कन्वर्जन। किसान भाई, हम जानते हैं महिंद्रा ट्रैक्टर आपको अपने परिवार के सदस्य की तरह प्रिय है और आप उसे हमेशा नया नवेला देखना चाहते हैं। इसी बात को ध्यान में रखते हुए हमें आपकी सेवा में शीट मेटल किट पेश करने में बेहद खुशी महसूस हो रही है। यह किट अलग अलग श्रेणी के ट्रैक्टर्स जैसे 575 NST, 475 575 NBP MKM, सभी सीरीज के 3DI MKM BP और 475 BP जो एर्गोनॉमिक सुपीरियर ट्रैक्टर है उनके साथ में उपलब्ध है। यकीन मानिए, इस किट को लगाने के बाद आपका ट्रैक्टर बिल्कुल नया लगने लगेगा। आइए जानते हैं शीट मेटल किट्स के क्या फ़ायदे होते हैं। ट्रैक्टर के लुक में नई जान, नई शान, ज़्यादा रीसेल कीमत, कंपनी में रोबोट्स की सहायता से पेंट किए गए CED पेंटेड ओरिजिनल पार्ट्स का इस्तेमाल। यह किट्स महिंद्रा कंपनी द्वारा प्रमाणित सुपीरियर क्वालिटी की भरोसेमंद किट्स हैं। इन किट्स के निर्माण में सभी ओरिजिनल पार्ट्स का ही इस्तेमाल होता है। यह किट्स आपको किफ़ायती कीमत पर उपलब्ध हैं। किसान भाइयों, इस अवसर का अवश्य लाभ उठाएं, अपने ट्रैक्टर की उत्पादन क्षमता व सुरक्षा बढ़ाएं और अपने जीवन में समृद्धि लाएं।